त्यांच्या गुरुबला रे कथेचा विचारू त्यांच्या गुरुबला रे कथेचा विचारू पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांची त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका प्रस्तुत प्राप्त प्रसंगी सेवेसाठी निवडलेला जो अभंग आहे शांत ब्रह्म एकनाथ महाराज यांचा 6 चरणाचा अभंग आहे आणि चंपा षष्टीच्या निमित्तानं 6 चरणाचा आहे। या अभंगातून नाथ महाराज त्या भगवंताची प्रतिमा समोर घेऊन तुमचं आणि माझं भविष्य सांगतात आणि जो साक्षी आहे त्याला पिंगळा असं नाव माझ्या नाथ महाराजांनी दिलेलं आहे। विठ्ठल प्रस्तुत सेवेला सुरुवात करण्यापूर्वी 15 वर्ष झाले आणि चंपा षष्टीचा कार्यक्रम सोनारपाड्याची मंडळी सर्वच मात्रे कंपनी केने कंपनी पाटील नाही का आणखीन जे राहिले सर्वच एकदम आवडीने मला आमंत्रित केलेले आमचे मधुकरजी साहेब म्हात्रे आणि आमचे कोकाटे बाबा सर्वांच्या मताप्रमाणे त्यांनी मला आमंत्रित केलं म्हणून मी त्यांचे आणि या ठिकाणी आलेले सर्वच कीर्तनकार प्रवचनकार यांचे आभार मानतो। अभंग मोठा आहे। पहिली माफी मी टाळकऱ्यांची आणि गायक मंडळीची मागतो का की अभंग चौकडीचा आहे, सरासरी अभंग कोणी घेत नाही, पण जोपर्यंत घेत नाही तोपर्यंत आपल्याला कळत नाही बाबा। या ठिकाणी आमचे गुरुवर्य बिभीषण बाबा, गुरुवर्य कोकाटे बाबा, गुरुवर्य तुकाराम बाबा पाटील, समोर बसलेले खाडे बाबा, आंधळे बाबा, हे सर्वच माझे गुरु आहेत आणि त्यांचं मार्गदर्शन घेतल्याशिवाय मी अभंग घेत नाही। विठ्ठला ज्या निमित्तानं त्या भगवंतानं तसा तो एक देशी आहे पिंगळा महाद्वारी बोली बोलो तो देखा डौल फिरवितो डुगडुग ऐका। आता पिंगळा फक्त आपल्याला समजून घ्यायचा आहे कारण बाबा 6 चरण जर सोडायचे असले की 6 चरण 2 चरणाच्या माणसाकडून लवकर सुटत नाही आणि 6 चरण सोडवायचे जर असेल तर त्याला लागते 4 तास। तुमची जर तयारी असेल 4 तास तो सोडवणार। विठ्ठला विठ्ठला दुष्टांचा नाश करण्याकरता यदा यदा ही धर्मस्य, कारण भगवंत ज्या वेळेस या पृथ्वीवर पापाचा भार जास्त होतो त्यावेळेस भगवंत अवतार घेतात आणि भगवंत अवतार घेतात पण भगवंत कधी कळतो आम्हाला जेव्हा संतांना कळतोय भगवंत आणि ते संतच आमची मिटवतेत खंत। विठ्ठला विठ्ठला आपल्याला पिंगळा बघायचा आहे फक्त। पिंगळा कोण? नाथ महाराजाने पिंगळा सांगितला। पिंगळा नावाचं एक पाखरू आहे नाही का बबन महाराज, पिंगळा नावाचं एक पाखरू आहे आणि त्या पाखराला भविष्य कळतं बाबा।
त्या पाखराला भविष्य कळतं म्हणून त्याचं नाव मध्ये घेतलं, नाहीतर त्याला नाव नाही, त्याला रंग नाही, त्याला रूप नाही, त्याला वर्ण नाही. तो कसा आहे? निराकार निर्गुण आहे. पण खंडोबाच्या रूपामध्ये आपल्याला दर्शन देण्याकरता इथे अवतार घेतलेला आहे. विठ्ठला तुमचं आमचं सगळ्यांचं कुलदैवत खंडेराव आहे. का आपण म्हणतो कुळीची हे कुळदेवी केली ठावी संतांनी, आणि कुळदैवत आपण का म्हणतो? फक्त त्याला स्पर्श करून आपल्याला पुढे जायचंय. जर आपल्याला आपलं कुळ माहिती नसेल तर ब्राह्मण भाऊ काय सांगतात? कुळ जर तुम्हाला माहिती नसेल दिलीप भाऊ तर काय सांगतात ते? कश्यप. आपलं कुळ कोणतं आहे? आणि कश्यपच आहे. कश्यपापासून सर्व जीव जंतू आपण मनुष्य एवढी तयार झालेली आहे. आणि कश्यप कोण? सप्त ऋषी पैकी एक. आणि सप्त ऋषी भगवंतानेच तयार केलेले आहे. म्हणून भगवंताचे अंश तुम्ही आणि मी आहे. नाही म्हणता कामा नाही. विठ्ठला म्हणून आपलं कुळदैवत मार्तंड भैरव खंडेराव, आणि त्यांना पहिलं आपल्याला पाचारण करावं लागेल, नाही का? मग कसं पाचारण करायचंय? येळकोट येळकोट जेजुरीच्या खंडेराया जागरणाला या कालीच्या जोगन राया जागरणाला या हे वैतरणीच्या भैरू देवा जागरणाला या हे आळंदीच्या जनोबराया जागरणाला या देहूच्या जातकोबराया जागरणाला या धरती या पलीकड गड जेजुरी अलीकड रूप जाऊन बानू गेली स्वारी देवाची येणी झाली. रूप जाऊन बानू गेली हे बाणूबाईचं येड लागलो मल्हारी देव मल्हारी. विसरून गेला पुण्या झाडाला भंडारी देव भंडारी. हा येळकोट येळकोट बोलती हो जणू काय भंडार उधळती. बोला हो तुम्ही बोला माळसा राणीला देवाला या मल्हारी रायाला. माणसाने का वाघ आणला इथं, पण भगवंताचं नाम ज्याच्या दरबारात आपण आहे, ज्याचं खावं मीठ, त्याचं काम करायचं नीट, ज्यांच्या दरबारात आपण आहे भले त्या चालीवर त्या रीतीवर, पण आपल्याला त्यांचं पण पाचारण करायचंय. चले आओ जी पवन कुमार हमारे हरि कीर्तन में, चले आओ जी पवन कुमार हमारे हरि कीर्तन में, चले आओ जी पवन कुमार हमारे हरि कीर्तन में, चले आओ जी पवन कुमार हमारे हरि कीर्तन में. राम जी कुलाना लखन जी कुलाना, राम जी कुलाना लखन जी कुलाना, राम जी कुलाना लखन जी कुलाना, राम जी कुलाना लखन जी कुलाना. सीता मैया को लेके आना हमारे हरि कीर्तन में, चले आओ जी पवन कुमार हमारे हरि कीर्तन में, चले आओ जी पवन कुमार
आता सांगितल्याप्रमाणे त्याला आकार नाही का? अरे निराकाराचा आकार झाला आणि निराकाराशी घेऊन आला, त्यातच माझा पिंगा जन्मला. पिंगा म्हणजे वलय असते बर का. पिंगा म्हणजे ते वलय असते, पण निराकाराचा आकार होतो आणि त्यात माझा पिंगा जन्माला येतो. पिंग्यापासून शंकर झाला, डवळ्या नंदीवर बसून आला आणि त्यानेच खंडेरायाचा अवतार घेतला. विठला तो असा पिंगा आहे. पिंग्यापासून कच्छ झाला, हिरण्यकश्यप दैत्य मारीला, 14 रत्ने घेऊन आला. पिंग्यापासून मच्छ झाला, पिंग्यापासून मच्छ झाला, 4 वेद घेऊन आला. पिंग्यापासून वराह झाला, पृथ्वी पाठीवर घेऊन आला. पिंग्यापासून नरसिंह झाला, भक्त प्रल्हाद रक्षियेला, हिरण्यकश्यप दैत्य मारला. पिंग्यापासून वामन झाले, बळीशी दान मागू लागले, बळीला पाताळी नेले. पिंग्यापासून भार्गव झाले, पितृवचन पाळिले, स्वमातेचे शिर छेदिले. पिंग्यापासून राम झाले, पितृवचन पाळिले, रावण कुंभकर्ण मारिले. पिंग्यापासून कृष्ण झाला आणि गोकुळ सोडून मथुरेशी गेला, त्याने कंसाचा वध केला. पिंग्यापासून बौद्ध झाला, दिले जगन्नाथ नाव त्याला आणि भक्ताने दही भात चारिला. ऐसा निराकाराचा पिंगा, एका जनार्दनी श्रीरंगा आणि त्यातच माझा पांडुरंगा. विठला जेवढे अवतार घेतले तेवढे माझ्या भगवंताने या प्रकारे काही चुकीचं सांगितलं गेलं असेल तरी क्षमा, कारण भागवतामध्ये बरेच 24 अवतार काहीतरी सांगितलेले नाही का, वेगळे वेगळे पण बरेच अवतार घेतलेले. पण त्याला ज्याप्रमाणे नाथ महाराजांनी जे पाखरू आहे पिंगळा नावाचं, विठला विठला आमचे आदरणीय गुरुवर्य शिवाजी भाऊ पाटील या ठिकाणी आलेले. धन्यवाद महाराज. कारण मला अभंग जर घ्यायचा असला तर त्यांच्याजवळ त्यांचं 2 तास डोकं खावं लागतं मला, तेव्हा अभंग घेतो. जे पाखरू आहे त्या पाखराला नाव सांगितलेलं आहे, कृष्णा एक पाखरू आहे रे, डोळे नाही परी ते पाहे रे, अरे वाचे विन सोय गाय रे, हे सन्मुख चहूकडे रे. ते भगवंताचं स्वरूप आहे महाराज. ते या ठिकाणी मंदिरात जे मार्तंड मल्हार भैरव बसलेले आहे ते व्यापक भरलेले आहे आणि त्यांचं नाव कृष्ण असं म्हणतात. 21 स्वर्गावरती त्या बा पाखराची उंची रे, किती उंच आहे ते, डोळ्यातील बाहुली त्या बा पाखराची निची रे, सप्त हे सागर पाखरू घेऊन गेलं चोची रे. पण पाखरू केवढा असन अनिल बाबा, पाखरू केवढा असन ते. आणि नामदेव महाराजांना सांगितलंय ते पाखरू केवढे मौरी आहे ना, मौरी
त्याला काय म्हणते? राई. राई एवढे पाखरू, 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 राई एवढे पाखरू. त्रिभुवनी त्याचा फेरा रे, कोणी त्याचा फेरा रे, त्रिभुवनी त्याचा फेरा रे, कोणी त्याचा फेरा रे. राई एवढे पाखरू, राई एवढे पाखरू, राई एवढे पाखरू, राई एवढे पाखरू. नामदेव महाराजांनी सांगितलंय ते मौरी एवढं पाखरू आहे आणि त्याचा फेरा त्रिभुवनी आहे. त्याचं खाद्य काय? नर आणि नारी त्या पाखराचा चारा रे. पिंडी आणि ब्रह्मांडी त्याचा अनुभव तुम्ही करा रे. त्या पाखराचा कुठं? पिंडी आणि ब्रह्मांडी. या पिंडामध्ये ते आहे आणि ब्रह्मांडामध्ये तेच आहे. तुम्ही नाही म्हणू शकत नाही का? जनाबाईनं काय सांगितलंय? देव नटला नाना परी, भरुंडे उरला चराचरी. देव नटला नाना परी, भरुंडे उरला चराचरी. देव नटला नाना परी, भरुंडे उरला चराचरी. देव नटला नाना परी, उरला चराचरी. भरुंडे उरला चराचरी, भरुंडे उरला चराचरी. देव नटला नाना परी, भरुंडे उरला चराचरी. देव नटला नाना परी, भरुंडे उरला चराचरी. चराचरी. देव नटला नाना परी, भरुणे उरला चराचरी. पण भक्तासाठी प्रगटला. कोणासाठी? फक्त भक्तासाठी प्रगटला. भार त्यांचा वाहियला. तो कसा आहे? तिन्ही लोकी हिंडते. कुठं हिंडत ते पाखरू? पिंगळा नावाचं पाखरू सांगतो. तिन्ही लोकी हिंडते त्याला त्रिभुवन थोडे रे. ते तरी थोडं वाटतंय. अरे त्याचे नखात आकाश बुडे रे. नख केवढं असतं महाराज? नख. त्याच्या नखात, शिवाजी महाराज त्याच्या नखात आकाश बुडतंय आणि हे सन्मुख चहूकडे रे. त्याला मायबाप आहे का? नाही. अहो त्याला मायबाप दोन्ही नाही रे. त्याला माय नाही आणि बाप नाही. त्याचे मायबाप संतच आहे. एका जनार्दनी धरी संताचे पाय रे. राई एवढे पाखरू असं त्याचं व्यापक स्वरूप आहे आणि ते व्यापक स्वरूप साक्षी आहे. पिंगळा महाद्वारी बघा. पहिले गाव होते, आता शहर झाले नाही का? गावाला एकच दरवाजा होता पहिला. जुन्या माणसाला माहितीये हाय नाही? येस एकच असायची जुनी. आणि त्या येशीवर आपण याच्यातलं नाही सांगत बर का, याच्यातलं सांगायचं आणि हे पण सांगायचं बाबा नाही का? त्या येशीवर पिंगळा महाद्वारी तिथं बसलेला आहे आणि तो बोलतोय पिंगळा आणि साक्षी आहे. तो सगळ्याला पाहतोय आणि काय म्हणतोय? वरच्या आळीला तुम्ही सावध राहावे. मग वरच्या आळीला सावध राहायचं आणि बाकीच्या आळीनं काय करायचं? वरच्या आळीला तुम्ही सावध राहावे. कारण इथून येतोय आनंद इथून जर गेला पाहिजे. जो इथून येतोय तो इथूनच गेला पाहिजे. पण शेवट पाहिजे त्याला चांगला. विठाला मग आपण सावध नाही का? सावध आहे.
पण कसं सावध राहिलं पाहिजे. या ठिकाणी माझ्या भगिनी काही चालवत असेल गाड्या, काही नसेल चालवत, पण पुरुष मंडळी सर्व गाड्या चालवत आहे बाबा, सर्व गाड्या चालवते बरोबर. पण गाडी चालवताना आपण मोटरसायकलच धरू, गाडी चालवताना समोर बघणं, समोर त्याची नजर टाईट असते बरोबर. पण किती कार्य करतो, ब्रेक मारतो, गेअर टाकतो, ॲक्सिलेटर वाढवतो, इंडिकेटर देतो, पण ज्या वेळेस ब्रेक मारतो त्यावेळेस ब्रेककडे पाहून ब्रेक मारतो का नाही. ॲक्सिलेटर वाढवतो, ॲक्सिलेटर पाहून ॲक्सिलेटर वाढवत नाही. क्लच टाकतो, गिअर टाकतो, तरी त्याच्याकडे बघत नाही, त्याची नजर फक्त समोर. जर त्याच्याकडे बघितलं तर ऍक्सिडेंट होण्याची संभावना 100% आहे. म्हणून संसार करून त्याच्यावर ध्यान द्यायचंय. आणि जर त्याच्यावर ध्यान जर नाही दिलं तर ऍक्सिडेंट झाल्याशिवाय राहत नाही. विठ्ठला म्हणून वरचाळीला तुम्ही सावध राहावे आणि पाटील बुवाला मग लावून सवे. तुकाराम बाबा पाटील त्यांना नाही सवय, याच्यातला पाटील आहे. हे नाथ महाराजांनी सांगितले, मी बुलढाण्याहून आणलं नाही, हे माझ्या मनान नाही. याच्यातला जो पाटील आहे मनाजी पाटील देहगावचा, म्हणे ना मनाच्या भरोशावर जास्त जायचं नाही. मनाजी पाटील देहगावचा, विश्वास धरू नका तुम्ही त्याचा जर विश्वास धरला तो घात करील तो नेमाचा, पाडेल फसी. मनोमार्गे गेला तो तेथेची मुकला. मनाच्या मार्गाने जायचं नाही आणि मनाच्या मार्गाने जायचं त्याला मार्ग लावायचा. भगवंताने अर्जुनाला सांगितलंय, तू मन हे मीच करी, माझे भजनी प्रेम धरी. मग सर्वत्र नमस्कारी तो पिंगळाच आहे, मीच आहे. अर्जुना मी नसे ऐसा कवून उठावासे, परी प्राणी याचे दैव कैसे जे मातेच न देखती. अरे निदैवाच्या परिवरी लोहे रुतलिया सहस्रवरी, ते तर पैसोनी उपाशी करी का दरिद्रीची ये. ज्या दगडावर बसतो त्या दगडाखाली सोन्याचं भांड आहे, पण त्याच दगडावर भीक मागून आणून खातो. याच्यामध्ये सर्व आहे, याच्यामध्ये सर्व आहे का. आत्माच हा देव सांगितलेला आहे. पिंड आणि ब्रह्मांडी, पिंड आणि ब्रह्मांडी अंतरी दैवत भिना कृती हो. पिंड आणि ब्रह्मांडी कृती हो, पिंड आणि ब्रह्मांडी अंतरी दैवत भिना कृती हो. पिंड आणि ब्रह्मांडी अंतरी दैवत भिना हो. शोधून पाहता अवघे चराचर व्यापक धन संपत्ती हो. शोधून पाहता अवघे चराचर व्यापक धन संपत्ती हो. हार मने आकळीला तुझ म्या फुलवरा बांधिला, फुलवरा बांधिला तुझ म्या फुलवरा बांधिला, फुलवरा बांधिला तुझ म्या फुलवरा बांधिला, फुलवरा बांधिला तुझ म्या फुलवरा बांधिला. नाथ महाराजांनी काय सांगितलंय. पिंड आणि ब्रह्मांडी अंतरी दैवत भिन्नाकृती हो. अरे शोधून पाहता अवघे चराचर व्यापक धनसंपत्ती हो. ही भगवंताची धनसंपत्ती व्यापक आहे, पण शोधली तर नाही, शोधली तर जन्माला हेला. गाडगे बाबाची चाल घेतो आता मी. हे जन्माला हेला पाणी वाहू वाहू मे
घेतलं माहितीये का? मी गाडगे बाबाच्या संस्थेमधला विद्यार्थी आहे. गाडगे बाबाच्या खरोखर जवळजवळ 3 ते 4 वर्ष आम्ही गाडगे बाबाच्या संस्थेमध्ये. गाडगे बाबाचं तुम्हाला माहिती आहे, गाडगे बाबाला काही घेणं नाही, देणं नाही, कोणाचं काही नाही, कुठे कोणाच्या घरी जाणं नाही, फक्त नामस्मरण आणि गल्ली झाडणं. संता जगाच्या कल्याणा संताच्या विभूती, देह कष्टभीती परोपकारी. आता मला शेंट पाहिजे मारायलाच पाहिजे ना, कारण 4 दिवस जर कपडे नाही धुवायचे तर शेंट मारायलाच पाहिजे नाही का? विठाला विठाला. हो, आपण कुठपर्यंत आलो होतो? या आळीमध्ये मनाजी पाटील देहगावचा आहे, त्याचा विश्वास धरायचा नाही. वरच्या आळीला तुम्ही सावध राहावे, पाटील बुवाला मग लावून सवे. या पाटील बुवाला कुठली सवय लावायची? सदा नाम घोष, बाकी हरी करू हरी कथा. ती सवय पाटील बुवाला लावायची बर का. चिठ्ठी येईल बा मग पडेल ठावे कधी. अहो 80 वर्षाच्या नंतर आम्ही नेहमी सांगत असतो, एक लई हुशार होता, कारण मला विनोद येत नाही बर का. एक लई हुशार होता, त्यांनी ठरवलंय मला दोस्ती करायची. तर खाडेबाबा सारख्या महाराजांनी सांगितलंय, तुम्हाला दोस्ती जर करायची तर यमा संघ करा. त्याने यमा संघ दोस्ती केली आणि यमा संघ दोस्ती केल्याच्या नंतर यमाला सांगितलं, काय मला एक वस्तू दे. यम म्हणे तुला 1 नाही 10 देतो. मी प्रसन्न आहे, तुझा मित्र आहे. म्हणे मला मरण नको, म्हणे हे सोडून, ही एक गोष्ट सोडून बाकी काही घे. म्हणे मग हा मी तुला सांगून येईल, फक्त काय चिठ्ठी नोटीस तुला देईल, काही दिवसापूर्वी देईल, म्हणजे तू सावध राहशील. कधी? वरच्या आळीला तुम्ही सावध राहावे, तुला सावध करून जाईल मी. म्हणे ठीक आहे. बरेच दिवस गेले आणि 80 वर्षाचा झाला. किती वर्षाचा झाला? 80 वर्षाचा झाला आणि यम तयार झाला. म्हणे आपण, म्हणे मी यम आहे. हा माझे मित्र ना. हो मित्र, पण तुला घ्यायला आलो म्हणे. म्हणे मला काही निरोप नाही, चिठ्ठी नाही, फोन नाही, मिस कॉल नाही, काहीच नाही केला. एक फोन तर करायचा ना यायच्या अगोदर. चिठ्ठी जाऊ द्या, आता चिठ्ठीचा जमाना गेला, पण फोन लगेच ना. म्हणे मी चिठ्ठीची जबान केलती तर तुला 3 चिठ्ठ्या पाठवल्या. किती? तुला 3 चिठ्ठ्या पाठवल्या, तरी तू सावध झाला नाही. विठ्ठला गुंतलो या संसारी, विठ्ठला माया बापा गुंतलो या संसारी. नाही आठवण तुझी श्रीहरी, 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 नाही आठवण तुझी श्रीहरी.
तुझी श्रीहरी काही आठवण तुझी श्रीहरी. सुंदर प्रमाण दिसत बरोबर मोक्यावर प्रमाण दिलं का. मी संसारात गुंतलो तुझी आठवण मला झाली नाही पण आता तुला चिठ्ठी आली या मला सांगितलं आता जमणार नाही. अरे आएगी नोटिस तो जमानत न होगी का होती. अरे पल्ले में तेरे अमानत न होगी. किती घेऊन गेला तर सुटका नाही. काय हो करके कैद तुझे जाना पड़ेगा काया कुटी खाली करना पड़ेगा. हे मन मुसाफिर निकलना पड़ेगा काया कुटी खाली करना पड़ेगा. मन मुसाफिर जाना पड़ेगा काया कुटी खाली करना पड़ेगा. मुसाफिर से जाना पड़ेगा काया कुटी खाली करना पड़ेगा. जर सावध नाही राहिला तर. म्हणून नाथ महाराज पहिल्या चरणामध्ये सांगतात वरच्या आळीला तुम्ही सावध राहावे. वरच्या आळीला पाटील बुवाला पाटील चिठ्ठी येईल बा मग पडाल नावे. पिंगळा महागोरी कोणी बोलतो बेगा. पिंगळा महागोरी पिंगळा महागोरी कोणी बोलतो बेगा. पिंगळा महागोरी पिंगळा महागोरी कोण बोलतो बेगा. पिंगळा महागोरी पिंगळा महागोरी कोण बोलतो बेगा. पिंगळा महागोरी. हे नवर फिरवितो तुम्ही डुगडुग ऐका. पिंगळा महागोरी कोणी बोलतो बेगा. पिंगळा महागोरी पिंगळा महागोरी कोणी बोलतो बेगा. पिंगळा महागोरी पिंगळा महागोरी कोण बोलतो बेगा. पिंगळा महागोरी पिंगळा महागोरी कोणी बोलतो बेगा. पिंगळा महागोरी. सावधान. एकदाच रामदास स्वामीने एकच शब्द ऐकला बर का लग्नामध्ये. सावधान. बडजीबाला विचारलं सावधान म्हणजे काय. बडजीबाने सांगितलं आता तुझं लग्न होणार 2चे 4 होणार तुझ्या पाठीमागे आणा लागणार. मग आणा लागता लागता तू काना होणार पण तुला समजणार नाही. एकच वाक्य रामदास स्वामीने लक्षात घेतलं आणि गो. पण आपण तसं करायचं नाही कारण माझ्यावरची येईन जर एखादं रामदास स्वामीचं जर तसं त्याचं काय नाही मी जर सांगू शकत नाही. म्हणून सावधान. वरच्या आळीला तुम्ही सावध राहावे. सुंदर असं एक प्रमाण आहे रामदास स्वामीचं. टाइम आपल्याकडे कमीच आहे आणि मी जास्त टाइम घेणार नाही. सावध सावधान वाचे वदा नारायण. सावध सावधान वाचे वदा नारायण. 10 वर्ष बालपण 20 वर्ष तारुण्य. अंगी भरला मदन मग तू कैसा सावधान. 30 वर्ष होती पुत्रद्वारा पाठी फिरती. प्रपंच लागे पाठी मग तो कैसा परमार्थी. बघा आपलं आयुष्य जे आहे जे भविष्य सांगितलेलं आहे त्या भविष्यावरती रामदास स्वामी सांगतात 10 वर्ष बालपण 20 वर्ष तारुण्य. अंगी भरला मदन मग तू कैसा सावधान. 30 वर्षाचा झाला 30 वर्ष होती
द्वारा पाठी फिरती, प्रपंच लागे पाठी, मग तो कैसा परमार्थी. त्याला अजून 10 वर्ष दिलं पंडित शेठ. माऊली 40 वर्षाचा झाला. 40 वर्ष झाली, डोळा 40 आली, डोळ्यास भुरळ पडली, कैशी दूर आणि जवळी. 40 वर्षाचा झाला पण डोळ्याला चष्मा लागला. तिकड जवळचं लांब दिसायचं, लांबचं जवळ दिसायचं, मग त्यानं चष्मा लावला. तरी आणखीन 10 वर्ष जगला. 50 वर्ष होती, हलती दाताच्या पंगती, श्याम केस शुभ्र होती, त्याशी म्हातारा म्हणती. 50 वर्षाचा झाला अनंत महाराज. दात हलायला लागले आणि केस काळे होत ते पांढरे झाले आणि लोक त्याला म्हातारा म्हणायला लागले. पण तो लय हुशार, त्याने दात नवीन बसून घेतले आणि केस पांढऱ्याचे काळे केले. आता कोण म्हणून बोल, माणूस लय हुशार. आता आपल्याला त्या हुशारीकडे जायचं नाही. ते कसे एकदा फाटा फुटला म्हणजे तिकडे जातो. आणखीन 10 वर्ष दिली. हे रामदास स्वामी सांगतात बर का. साठीची बुद्धी नाटी, मग हाता आली काठी, वस वस लागे पाठी, त्याशी हसती कारठी. हे लहान लहान पोर आहे ना, हे इथं उभे आमचे महाराज, हे असे त्या हसायला लागलात. त्या म्हाताऱ्या माणसाला 60 वर्षाच्या हातात काठी आली. 70ची केली रचना, बसल्याने उठवे ना, उठवे ना चालवे ना, मग तो झाला दैन्यवान. सावध सावधान वाचे वदा नारायण. हा शब्द फक्त लक्षात ठेवायचा का. सावध सावधान वाचे वदा नारायण. अहो ती एक मदालसा आपल्या लहानपणीच बाळाला उपदेश करत होती. माझ्या लक्षात आलंय ज्या वेळेस मधुकर साहेब म्हात्रे मला आमंत्रण करायला आले पत्रिका घेऊन, तर अक्षरशः लक्ष द्या, त्यांनी सांगितलं महाराज जरा तरुण मंडळावर जरा बोला, कारण व्यसन हे जास्त झालेलं आहे. कारण या ठिकाणाहून बोलणं ही नारदाची गादी आहे. आणि आज चंपाषष्ठी म्हणून ज्या तरुण मित्रमंडळ जे असेल व्यसनमुक्त व्हा. बऱ्याच माणसाचे घर बर्बाद व्यसनाने झाले महाराज. कितीतरी काने आहे, कितीतरी तरुण मुली विधवा झाल्या. कशामुळं? या व्यसनामुळं. नुसतं दारूचंच व्यसन नाही महाराज, चरस गांजा अफू ह्या बऱ्याच आपल्याला काही नावं माहित नाही, पण ज्यांनी दुकानं टाकले ते श्रीमंत झाले. आणि ज्यांना ही तलप लागली आपल्या मुलांना, हे गरीब तर झालेत पण हे देहानं सुद्धा गेले. आणि अनमोल हा देह भगवंताने तुम्हाला आणि मला दिलेला आहे, याचं माथेर करायचं नाही महाराज. मनुष्य जन्म अनमोल रे, उसे मिट्टी में ना तोल रे. अब जो मिला है फिर न मिलेगा, कभी नहीं कभी नहीं कभी नहीं रे. जन्म अनमोल रे, परत जन्म मिळत नाही म्हणून सावधान. जन्मोजन्मी आम्ही बहु पुण्य केले,
जन्मिया मी बोला बहु पुण्य केले जन्मोजन्मी आम्ही बहु पुण्य केले तेव्हा या विठ्ठले कृपा केली जन्मोजन्मी आम्ही जन्मोनी संसारी झालो त्याचा नाश. जन्मोनी संसारी झालो त्याचा नाश. जन्मोनी संसारी झालो त्याचा दास जन्मोनी संसारी झालो त्याचा दास माझा तो विश्वास, माझा तो विश्वास, माझा तो विश्वास अनुरंगी जन्मी आम्ही बहु पुण्य केले जन्मोजन्मी आम्ही बहु पुण्य केले जन्मोजन्मी जन्मोजन्मी आम्ही बहुपुण्य केले तेव्हा या विठ्ठले कृपा केली. तरुण मित्रमंडळ लक्षात घ्या, आज चंपाषष्ठी आहे. खंडोबारायाच्या चरणी ज्या कुणाला जी तलप असेल बघा, तंबाखू पासून बरं का, तंबाखू पासून बाकी सर्व जे ब्रँड आहे ते ब्रँड मला माहित नाही, मी सांगितले असते. सर्व सोडून द्या, कारण या ठिकाणाहून प्रबोध करायलाच पाहिजे. त्या साहेबांनी मला सांगता सांगता, मधुकर साहेब म्हात्रे यांनी मला सांगता सांगता त्यांच्या डोळ्याला आसू आले. महाराज सांगा, त्यांना याचा काही फायदा आहे का? तरुण मंडळीला सांगतो, त्यांना याचा काही फायदा आहे का? तुम्ही किती खा, किती प्या, कसे मारा, काही घेणं नाही, पण येतो कळवळा म्हणून या. बाहेरचे माणसं येऊन तुम्ही गुंठा घेऊ नका, घेऊ नका, पण तुमच्या वडिलांनी जो ठेवलेला आहे तो देऊ नका. कारण तुम्ही कमावलेला नाही, तुम्ही कमावलेला असेल तर मग तुम्हाला त्याचा अधिकार आहे विकायचा. पण व्यसन सोडून द्या, कारण संत सांगतात, कर जोडून विनवित तुम्हा तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. 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 भगवंताचं नामस्मरण करा अथवा नका करू, कारण किती जरी सांगितलं तर नाथ महाराज सांगतात प्रमाण, पण मी ते म्हणत नाही. ना ऐकती कोणीच. पुढचं टिंब आहे. म्हणून 4 होता 80, मग तो झाला अपयशी. पानवीन मछली जैशी जीव झाला कासा विशी. 80 वर्ष जगला, 90 वर्षाचा झाला आणि 100 वर्षाचा झाला, 1 शतक पूर्ण झाला तरी तो सावध नाही झाला. सावध सावधान वाचे वदा नारायण. काय करायचं? या तोंडाने भगवंताचं नामस्मरण करायचं. जे तुम्हाला आणि मला माझ्या गुरुने मला गबाई नेलं एकांत, त्या ज्ञानाची ज्योत लाविली हृदयात. जे ज्ञान तुम्हाला आणि मला ज्या सावळाराम बाबाच्या, वामन बाबाच्या पदस्पर्शाने पावन झालेली भूमी, म्हणून हे कीर्तन आहे. सावळाराम बाबामुळं म्हणून कीर्तन आहे, वामन बाबामुळं. आणि त्याच्यामध्ये दुधात साखर पडली. श्रीपाद बाबा, रामदास बाबा, नारायण बाबा, रोहिदास बाबा, या ठिकाणी बराच कुठलाही संप्रदाय असो,
पाऊस कुठं जरी पडला तर जाणार कुठं? समुद्रातच जाणार, दुसरीकडे कुठं नाही. कुठल्याही संप्रदाय असो पण तुम्ही नामस्मरण करा, त्याच्याशिवाय पर्याय नाही. म्हणून सावधान. आणि नाथ महाराज सांगतात तिसऱ्या चरणामध्ये, मधली आळीला एक बाईल फिरे, मधली आळीला एक बाईल फिरे. बोला मधल्या आळीला एक बाईल फिरे, मधल्या आळीला एक बाईल फिरे. तिथला तुम्ही साधा मग पडेल पुरे, तिथला तुम्ही साधा मग पडेल पुरे. तिला तुम्ही साधा मग पडेल पुरे, तिला तुम्ही साधा मग पडेल पुरे. नाहीतरी पाटील बुवा तिची पळवतील गुरे, नाहीतरी पाटील बुवा पळवतील गुरे. पिंगळा महाद्वारी बोली बोलतो देखा, पिंगळा महाद्वारी बोली बोलतो देखा. पिंगळा बोलतो देखा, पिंगळा महाद्वारी बोलतो देखा. या गावामध्ये मधले आळीला एक बाईल फिरे, तिथला तुम्ही साधा मग पडेल पुरे. याच्यामध्ये एक बायको आहे, तिचं नाव आहे बुद्धी. तिथला तुम्ही साधा, कारण बरीच मंडळी या आळीमध्ये, बरीच नाही का शिवाजी बाबा, बरीच मंडळी या आळीमध्ये, पण त्याच्यामध्ये एक बुद्धी नावाची बायको आहे आणि ती लई श्रीमंत आहे. का? बुद्धी, निश्चय, आत्मज्ञान, ब्रह्मरूपी भावी आपण. ती बुद्धी त्या ठिकाणी जर लावली, कारण तिचं वैभव किती मोठं आहे. बुद्धी जर एका केशी राजे सकळ सिद्धी, बाकी सिद्धीच्या नांदी लागायचं नाही. फक्त एक धरीला चित्ती आणि मी रखुमाईचा पती. नाथ महाराज सुंदर सांगतात, सिद्धी लावी पिसे कोण तया पुसे, नेने राजहंसे पाहणी कायम. सिद्धीच्या पाठीमाग लागून बरेच गेले नाही का. सांगता सांगता एक वाक्य ती मदालसा त्या बाळाला उपदेश करते. ती मदालसा सांगते, उपजता रंगणारे पुत्र होई तुझान, उपजता
रंगणारे पुत्रा जाये तुवना बैसोनी आसनी रे पाहे निर्वाणीचा खुना प्राणाशी भय नाही तापत्रय चरणाम मग तुझ सौरसू पाहे पाहे परब्रह्मीचा खुना तुला जर परब्रह्माचा खून पाहिजे असेल बाळा तू काय कर चिंतनाला बैस मधले आळीला एक बैल फिरे ती बुद्धी काब्यात घे तिजला तुम्ही साधा मगच पडेल पुरे नाहीतर पाटील बुवा मनाजी पाटील तिची पळवतील गुरे काम क्रोध मद मच्छर ते चांगले हंतीन पाटील बुवा कारण मनानं धरलं त्याला की मग बुद्धीचं काही चालत नाही म्हणून बुद्धी निश्चय आत्मज्ञान करा का आणि त्या भगवंताचं एकदा नामस्मरण करा विठोबा आता संपण्यात आलेले आहे फक्त तुमचे 10 मिनिटं घेणार आहे आणि 10 मिनिटांमध्ये अभंग 6 चरणाचा जर योग आला तर दुसरीकडे सोडू बाकीची चरण इथं नाही म्हणत मी शिवाजी पाटील म्हणतील यांना बुक केलं पुढचं कारण काय आहे टाइम इज मनी मनीवर टाइम आहे टाइमवर मनी तुम्ही ओळखून घ्या काय चाललंय तर मनीवर टाइम आहे टाइमवर मनी म्हणून सावधान खंडोबाचं अवताराचं कारण ज्या मणी आणि मल्ल हे 2 दैत्य आणि या दैत्याने पृथ्वीवरती पाताळावरती सर्व जग असं जिंकून घेतलं नवे नवे अत्याचार लावला आणि ऋषी मुनी हे भगवंताकडे गेले आणि त्या मणी आणि मल्ल या दैत्याला ज्याने वर दिला होता कोणी ब्रह्मदेवाने
त्या ब्रह्मदेवाने वर असा दिला होता, यांनी तपश्चर्या केली आणि वर मागून घेतला की आम्हाला मरण नको. ब्रह्मदेव म्हणे मीच मर काय, कारण येथे उरू नाही आले, कारण मीच मर काय. तुम्हाला तो वर देऊ शकत नाही, पण एक वर देऊ शकतो का, तुम्हाला जो कोणी मारायला येईल आणि तुमचं रक्त नाही गेल तर रक्ताचे मणी आणि मल्ल तयार होईल, म्हणजे मरायचं काम तुमचं. असा वर ब्रह्मदेवाने दिला आणि ब्रह्मदेवाकडेच ही मंडळी गेली, ऋषी मुनी जपी तपी, की आता काहीतरी करा. ब्रह्मदेव म्हणे आपल्याकडून काही होत नाही, आपल्याकडून हे काही होत नाही. मग तुम्ही काम करा, विष्णू भगवंताकडे जा. विष्णू भगवंताकडे गेले, ते म्हणे आपल्याकडून पण हे काम होत नाही. मग हे काम कुणाकडून होईल, जो आधी भगवंत शंकर भगवान, जो सगळ्याच्या आधी, त्याचा अंत लागला नाही. नाथ महाराजांनी सांगितलंय, पहिले कोठेच नव्हते काही, पहिले कोठेच नव्हते काही, चंद्र सूर्य तारा नाही. मग काय होतं, अवघे शून्यच होते पायी. कोणाचं, त्या भगवान शंकर अवघे शून्यच होते पायी. त्याचंच नाव आहे कान्होबा, तेरे तेरे तेरे. पण त्यामध्ये आधी शक्ती, त्या शक्तीने संचार केला आणि प्रगट झाली. म्हणून नाथ महाराज सांगतात, तेथेच एक, अहो तेथेच एक, त्या खंडोबाच्या रूपानं तेथोची एक ढालगत निर्माण झाली. पंढरपुरामध्ये एक, त्या जेजुरीमध्ये एक, आणि या सोनारपाड्यामध्ये एक ढालगत निर्माण. गावच्या पांड्याने आता पळत पळत चालतो बर का. गावच्या पांड्याने पाटलाशी नागविले. याच्यामधला जो पाटील आहे आणि याच्यामधले जे पांडे पंचतत्व, त्याचे मेंबर हे पंचतत्व आहे. असं एक नवल झालं आणि त्या पाटलाला त्या मेंबरने सोडून दिलं. गावच्या पांड्याने त्या पाटलाशी नागविले. मग पाटलाचं काही राहिलं का, पाटलाचं पद गेलं, पंचतत्व गेले, पाटील पण राहिलंच नाही. साऱ्या कागदाचे त्या पाटलाने एवढा कागद बनवून ठेवला होता, माऊली मला बंगला बांधायचा, एवढ्या गाड्या घ्यायच्या, एवढे शेती घ्यायची, एवढं सोनं घ्यायचं, मोठा कागद बनवला होता. कोणी, त्या मनाजी पाटलाने. पण ज्या वेळेस ते मेंबर सोडून गेले त्या पाटलाला, बबन महाराज त्या पाटलाला ते मेंबर सोडून गेले,
भांडे म्हणतात त्यांना. त्यावेळेस तो कागद अख्ख्या कागदाचे एक शून्याची झाले. हिंडता फिरताना एक शकून सांगे, आपण कुठं जा. अरे मुंगीचे पाहुणे घुंगरू बजिता, तो भी मेरा भगवान सुनता है. हिंडता फिरताना एक शकून सांगे आणि त्याच्या सत्तेने, कुणाच्या, त्याच्या सत्तेने या अडीस जागे, या अळीचा पाटील जागा कधी राहतो, जोपर्यंत त्याची सत्ता आहे तोपर्यंत. त्याच्या सत्तेने या अळीस जागे. आणि तसा वर त्या भगवान शंकर प्रसन्न झाले आणि त्यांनी सांगितलं, मी कृतयुगामध्ये मार्तंड भैरवाचा अवतार घेईल आणि तेव्हा या दुष्टांचा सर्व संहार करील. म्हणून ते दैवत आपलं कुठे सगळ्यांचं जेजुरी आहे, पण गावोगावी ते मंदिर झालंय. आणि तो दिवस ज्या वेळेस त्या नवरात्रामध्ये दुर्गा देवीने 9 दिवस नवरात्रामध्ये युद्ध केलं, महिषासूर 10व्या दिवशी मारला. तसं 6 दिवसाचं हे नवरात्र आहे. आणि 6 दिवस मार्तंड भैरव खंडोबारायाने ते 6 दिवसाचं युद्ध केलं आणि 7व्या दिवशी चंपा षष्टीला त्या दैत्याला मारलं मल्ल आणि मणी. म्हणून हा दिवस आहे विठ्ठला. आणि खंडोबाला कोंबडं बकरं चालत नाही. हो, खंडोबाला कोंबडं आणि बकरं चालत नाही बरं का. ते तिकडं बाजून कापायचं, तिकडं खंडोबाला नाही चालत. खंडोबा कोणाला सोडत नाही. कारण ज्याप्रमाणे हे दैवत्य आहे पावतंय बी तसंच. कारण भोळा महादेव आहे आणि भोळ्या महादेवाचाच अवतार आहे. आता हा अवतार पूर्ण झाला आणि 6व्या चरणामध्ये 5व्या चरणामध्ये हिंडता फिरताना एक शकून सांगे, नाही का. त्याच्या सत्तेने या अळीस जागे. संत घरचा एक तुकडा सांगतो तुम्हाला, फक्त संताचं एक वाक्य तेवढं ध्यानात ठेवायचं. संता घरचा एक तुकडा मागे, म्हणजे संताचा बोध तो आपण घ्यायचा, तोच आपल्याला तरुण नेईल. आणि हे सगळं नाथ मारा सांगता, हे जर नाही ऐकलं, हे जरी नाही कळलं,
काळ्या राती तळपत होत तिच्या रूपाचं ऊन काळ्या राती तळपत होत तिच्या रूपाचं ऊन अरे अशीच देखणी होती एका मुसलमानाचे सून अरे अशीच देखणी होते एका मुसलमानाचे सून त्या तरुणीला आई म्हणाला त्या तरुणीला आई म्हणाला राजा तो शिलवाड म्हणून आनंदाने नांदत होते हिंदू मुसलमान आनंदाने नांदत होते हिंदू मुसलमान आनंदाने नांदत होते हिंदू मुसलमान पिंगळा महागोरी कोणी बोलत होते का 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 पिंगळा महागोरी नाथ मला सांगतात हे जरी नाही काल हे जरी नाही ऐकलं मग दुसरा येईल हे जरी नाही काल सरत्य शेवटी बाप पण काय झालंय काय आम्ही नुसतं ऐकतो वाह 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 चालतच नाही कारण एक पोपट पाळला होता बाबा एकच दृष्टांत सांगतो आणि सेवा समर्पित करतो बर का एका साधूने एक पोपट पाळला होता आणि त्या पोपटाला सर्व ज्ञान शिकवलं काय त्याला हरिपाठ शिकवला भजन शिकवलं काकडा सर्व चाली शिकवल्या सुंदर पोपट असा पण त्या साधूला काहीतरी काम पडलं तो दुसऱ्या गावी गेला आणि त्या साधूना दुसरा एक साधू पाहुणा बोलावला आणि त्या साधूला सांगितलं की आपला पोपट लय हुशार आहे याची देखरेख तुम्ही करा 4-2 दिवसानं मी येईल मग त्या दुसऱ्या पाहुण्या साधूने सांगितलं की या पोपटाला काय काय येतं ते म्हणजे सर्व काही येतंय काही विचारा पोपटाला सगळं येतंय मग तो साधू आला आणि ते साधू त्या पोपटाला शिकवायला लागलाय काय म्हणजे त्याच्याकडे जी विद्या असेल ती शिकवत असेल तो कोण साधू पाहुणा अरे पडो माझ्या आत्माराम राधा कृष्णाचे हे ध्यान पिंजऱ्यामध्ये गुंतलासी तुला सोडवी न कोण पिंजरा घडविला पंचभूताचा कुशरी अरे 16 सांदे 9 द्वारे 16 सांदे प्रभा पडली भितरी लाविली प्राचीनाची दोरी बांधियला निज मंदिरी कोण शिकवतो साधू कोणता साधू जो पाहुणा आलेला आहे हिरवा तुझा रंग गुंजवर्ण तुझे 2 डोळे अरे तोच आहे तुझी लाल बोल माझ्या राघवा बोल अमोलिका आहे तुझे बोल जरी जासी उडवून या पूर्व सुकृताचे फळ सत्य सद्गुरु दाता तुझला तारक मंत्र देई अरे तोच तुला सोडविल यम करील काही फक्त हे वाक्य त्या पोपटानं ऐकलं आणि एवढाले डोळे केले त्याच्यावर कोणावर त्या साधूवर शोभैश अरे आता तर चांगला होता आणि एवढा माझ्यावर चढला कसा शेवटचं वाक्य काय ते बोल परत काय सत्य सद्गुरु दाता तुझला तारक मंत्र देई अरे तोच तुला सोडविल यम करील काही पावशील चिंतामणी स्वामी तुकोबारायचे पायी तू एवढं सांगतो 12 वर्ष झाले या पिंजऱ्यातून मी सुटलो नाही आणि म्हटला तारक मंत्र कुठला देशील मला सगळं येतंय मी कशात कमी नाही पण हे वाक्य काय ते पहिलं सांग ते म्हणे ऐकतो का म्हणजे ऐकायला तयार आहे म्हणून तर तुला विचारलाय प्रश्न पण एक काम कर आता उद्या तुझा जो गुरु आहे साधू तुला सांभाळणारा तो उद्या येणार आहे त्याच्या पायामध्ये खडावा आहे
आणि आल्याच्या नंतर खाड 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 आवाज आला की मी सांगतो ते करायचंय. काय? तू मेल्यासारखं पडायचंय, डोळे लावून घ्यायचे, डोळे उघडायचे नाही. कारण पेंध्यानं डोळे उघडले होते तर मार खाल्ला. डोळे उघडायचे नाही. ते म्हणे त्यानं काय होईल, तू शिल्लक डोकं लावू नको, तू फक्त डोळे झाकून घे, मी सांगतो ते कर. त्यांनी सांगितलं ठीक आहे. मग हा बाजूला गेला आणि त्या जो पहिला साधू होता ते खडावा वाजत खाड खाड याचा आवाज आला आणि हा मेल्याचं सोंग घेऊन पडला. तो साधू आला आणि त्यांनी पाहिलं, अरे आपला पोपट मेला. मग एका शिष्याला बोलवलं, तिथपर्यंत गेला पण नाही. शिष्याला म्हणे, अरे शिष्या इकडे ये, आणि हा पोपट मेलेला आहे, हे दार उघड आणि याला फेकून दे. तो शिष्य आला, त्याने तो पोपट धरला आणि जसा पोपट फेकला तसा पोपट उडाला. मग काय नवीन आणायचं का इथं? तसा तारक मंत्र प्रत्येकाने घ्या. ज्याप्रमाणे सावळाराम बाबा, वामन बाबा, श्रीपाद बाबा, रामदास बाबा यांनी तुम्हाला डोकं फोडून सांगितलं, तुम्ही ऐकलं असं काही नाही. पण ज्यांनी ऐकलं नसल, नाथ महाराजांनी सांगितलं हे जरी नाही ऐकाल मग दुसरा येईल आणि मग ते बाकीच्या गोष्टी आहेच बांधून नेईल. ते काही सांगायचं काम नाही. म्हणून महावैष्णव ज्ञानोबर आहे यांचं असं प्रेमानं भजन करा, टाळी वाजवा. ज्ञानेश्वर माऊली नाडराज माऊली तुकाराम, ज्ञानेश्वर माऊली महाराज, ज्ञानेश्वर 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 माऊली नाडराज महाराज, ज्ञानेश्वर माऊली नाडराज महाराज, ज्ञानेश्वर. पिंगळा महाद्वारी बोली बोलतो देखा, डौल फिरवितो डुगडुग ऐका. सहचरणाचा अभंग आहे. माझ्याकडून पूर्ण सुटला असं समजू नका. माझ्या बुद्धीप्रमाणे मी तो मला जसा येईल तसा मी तुमच्या पुढे त्याचा अर्थ ठेवला. हा अर्थ असाच असेल मी काही सांगू शकत नाही, कारण मी विद्यार्थी आहे. या ठिकाणी माझे गुरुवर्य सर्व बसलेले आहे, यांचाच उपदेश आहे. या ठिकाणी पाठीमाग ज्याप्रमाणे जवळजवळ आंधळे बाबा उभे इथं, शिवरात्रीला मोठा वैष्णव मेळावा त्यांच्याकडे असतोय. जवळजवळ 5000 लोक 2.5 दिवस असतात आणि त्या यांच्या नेतृत्वाखाली बाबांच्या असे बरेच महात्मे तिकडे बसलेले खाडे बाबा आहे. गणपती माघी गणपतीला त्यांच्या 2.5 दिवस त्यांचा वैष्णव मेळावा असतो. आणि तर सोनारपाड्यामध्ये बरेच असे सप्ते आपले असतात. सगळ्यांना हजेरी लावा. सुंदर असं नियोजन मंडळाने केलेलं आहे. मंडळाचे शतशः आभार मानतो आणि मी मला भाग्यवान समजतो, कारण ज्या खंडोबारायाची मला सेवा करायला मिळाली. आणि तरुण या ठिकाणी या गावामध्ये तरुण कीर्तनकार विनीत महाराज अतिशय सुंदर यांनी जी वाटचाल धरलेली आहे, मला सांगा सोनारपाड्यामध्ये पुढच्या वर्षी मी आज मला ठेवा किंवा नका ठेवू, पण या ठिकाणी सोनारपाड्याचे 10 तरी पोरं टाळकरी म्हणून उभे करा. 10 पोरं टाळकरी म्हणून उभे करायचे. कारण आपण कीर्तनकार व्हायचं नसतं, कीर्तन करत हिंडायचं नाही. प्रत्येक वर्षी 5 तरी तयार करायचे वारकरी. सगळे आणायचं कुठून? नेहमीच आपण आळंद देऊन पोरं आणतो. विनीत महाराज तुमच्याकडे आता हे काम आहे. हो, प्रत्येक वर्षी पूर्ण टाळकरी तुमचेच पाहिजे इथे आपल्या गावातले. कारण सोनं पिकतं इथं, तुम्ही सोनं पिकवलं इथं. आणि सावळाराम बाबाने बीज पेरलंय, श्रीपाद बाबाने बीज पेरलंय. मग त्याचं काही फळ आपल्याला दिसायला पाहिजे का नाही दिसायला पाहिजे बाबा? दिसायलाच पाहिजे. तसे पुढच्या वर्षी तुमच्या गावातले टाळकरी इथं उभे पाहिजे. तुमच्या गावातले मला बाकी काही आहे 2-4 दिसतेत. आमचे अनंत महाराज आहे, कोणी असं काही नाही, पण तरुण मुलं पाहिजे. झालेली सेवा भगवंताच्या चरणी अर्पण करतो. तुमच्या सर्व संत सज्जनांच्या चरणी अर्पण करतो आणि तेच थांबतो. जय विठ्ठल, जय हरी विठ्ठल, जय विठ्ठल, जय हरी, जय
विठ्ठल जय हरे हा बोलिलेले पुरे वेडे वाकुडे उतरे हा नाही विचारिला अधिकार मी आपुला महाराज तुम्ही तुका बडे ज्ञानेश्वरा राखा पाया पैकिंकरा ज्ञानदेव तुकारा ज्ञानदेव तुकारा ज्ञानदेव तुकारा ज्ञानदेव तुकाराम 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 एक वर्ग विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम